नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. साधारणतः मागील 2 दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा सन्मान निधी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजून लाडक्या बहिणी बाकी आहेत. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीतील लाडक्या बहिणी असतील, ST कॅटेगरीतील म्हणजेच प्रवर्गातील लाडक्या बहिणी असतील आणि यांच्या समवेत इतर प्रवर्गातील लाडक्या बहिणी देखील अजून हप्ते वितरणाच्या बाकी आहेत. आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल याचबरोबर आपल्याला यूट्यूबवरती देखील अनेक लाडक्या बहिणी मेसेज करत आहेत. काल देखील संध्याकाळपर्यंत थोड्याफार प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आकडेवारी आता निश्चित अशी सांगता येणार नाही आहे, परंतु थोड्याफार प्रमाणावर हप्ते वितरण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मोठा प्रवर्ग असतो की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वितरित होणं बाकी आहे. याच्यामध्ये SC ST कॅटेगरीतील ज्या लाडक्या बहिणी असतील यांच्या समवेत इतर प्रवर्गातील लाडक्या बहिणी देखील आहेत. तर यांची प्रतीक्षा आज संपणार आहे, कारण का हप्ते वितरणामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. आज वर्किंगचा देखील दिवस आहे. काल सुट्टी असली देखील तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण चालू होतं. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, कारण का आज वितरणाचा 3रा दिवस आहे, त्यामुळे उर्वरित सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा सन्मान निधी मिळणार आहे. साधारणतः आपण सांगत असतो की DBT जर सकाळी ॲक्टिवेट असेल तर 11 11:30च्या आसपास होते. दुपारी DBT ॲक्टिवेट होत असेल तर 3 नंतर होत असते. त्यामुळे आज संध्याकाळी उशिरापर्यंत कुठल्याही वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते येत होते, चालू महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे, हा जो सन्मान निधी आहे तो त्यांना मिळून जाणार आहे. फक्त थोडीशी प्रतीक्षा करा. येणारा जो सन्मान निधी फक्त जुलै महिन्याचाच लाडक्या बहिणींना मिळत आहे. सध्या हीच अपडेट आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे. ज्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होईल त्यानंतरच हप्ते वितरण लाडक्या बहिणींना केलं जाणार आहे. सध्या रक्षाबंधन ओवाळणी मंत्री आदिताई तटकरे यांच्यामार्फत जुलै महिन्याचाच हप्ता कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त निधी न देता फक्त जुलै आणि जुलै महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना येतोय. त्यामुळे आज लाडक्या बहिणींची ज्या राहिलेल्या हप्ते वितरणासाठीच्या ज्या बहिणी राहिलेल्या आहेत यांना उर्वरित जो लाभ आहे तो मिळून जाणार आहे. साधारणतः आज कुठल्याही वेळी पुन्हा DBT ॲक्टिवेट होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. थोडी प्रतीक्षा करा. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर पुराव्यांशी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आज आपण सकाळ सकाळ देत आहोत. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही आहे, म्हणजेच लक्षात घ्या की तुम्ही अपात्र नाही आहे, तुमचा लाभ तुम्हाला सन्मान निधी येणार एवढं कन्फर्म आहे. तर अशी ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.